गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच या श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना की प्रत्येक मनुष्याला झोप आवश्यक असते, पण जेव्हा मनुष्य झोपी जातो ना, तो झोपल्यानंतर त्याचा आत्मा कुठे जात असेल बरं? कधी तुमच्या जीवनामध्ये असा प्रश्न पडलेला आहे का की मनुष्य म्हणत असतो की या जगामध्ये या सृष्टीमध्ये देव नाही, मग जेव्हा तुम्ही झोपी जाता ना तेव्हा तुमचा आत्मा कुठे जातो? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न आहेत आणि ज्यांची उत्तरं मिळणंसुद्धा कठीण आहे। पण अनेक वेळा झोपल्यानंतर आपली आत्मा परमात्म्याला भेटून येते। या संदर्भात आज आपण एका रहस्याचा उलगडा करणार आहोत। म्हणजे आजचा प्रश्न आहे की झोपल्यानंतर नक्की आत्मा जातो कुठे? झोपल्यानंतर आत्मा भटकंतीसाठी जातो। जर कोणी आत्म्याला बांधून ठेवलं तर काय होईल? या प्रश्नांचं उत्तर आहे ना प्रत्येक माणसाला माहीत असणं गरजेचं आहे। आता इथे श्रवण करणारे काही भौतिकवादी सुद्धा लोक असतील, त्यांना हे उत्तर स्वीकारू शकणार नाही, कारण त्यांना असं वाटतं की ही सर्व अंधश्रद्धा आहे। प्रत्यक्षात अंधश्रद्धा असं काहीच नसतं। कारण का बरं? आत्मा अंधश्रद्धा नाही, आत्मा म्हणजे एक जीव आहे जो कधीही मरत नाही। एका श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने सुंदर वर्णन केलेलं आहे। हे पार्थ, आत्म्याला नाही शस्त्र कापू शकतात, नाही आग जाळू शकते, नाही वारा उडवू शकतो आणि नाही कोणतेही दुःख त्याला होऊ शकतं। म्हणजे आत्मा आहे ना तो सदैव अमर असतो। काही लोक असे म्हणतात की झोपल्यानंतर आत्मा कुठे भटकंती करतो का? कधी ना कधी तुम्ही विचार केला असेल की झोपल्यानंतर आत्मा नक्की जातो कुठे? स्वप्नांचं मानसशास्त्र सुरुवातीपासूनच माणसांसाठी एक आकर्षकच विषय राहिलेला आहे ना। तत्त्वज्ञ झाले, शास्त्रज्ञ झाले आणि मानसोपचार तज्ज्ञ झाले, यांनी त्यांच्या पद्धतीनं त्यांची व्याख्या केलेली आहे। पण तुम्हाला माहीतच आहे की जेव्हा आपण खोल झोपेमध्ये असतो ना तेव्हा आपण स्वप्न पाहतो। स्वप्न हा आजी संशोधनाचा एक रोचक विषय आहे। जरी स्वप्नशास्त्र खूप काही सांगतं ना तरी शास्त्रज्ञ अजूनही गोंधळलेले आहे, कारण एक अशी शक्ती आहे ना ती कुणालाच समजत नाही। मनुष्य झोपतो कसा, परत उठतो कसा, म्हणजे ही भगवंताची ऊर्जा आहे ना, ही शास्त्रज्ञांना तरी कळाली आहे का अजून? आपलं हे रक्त कसं तयार होतं, रक्त तयार करता आलं का अजून? नाही ना, ते त्याला अचेतन मनाची भाषा मानतात। तरीही अजूनपर्यंत कोणतेही निश्चित मत बनलेलं नाही। म्हणजे हजारो पूर्वी ग्रीक तत्त्वज्ञ हिपोक्रेटिस याचं मत होतं की झोपल्यानंतर आत्मा शरीरातून बाहेर पडतं आणि इकडे तिकडे फिरतं। त्या अवस्थेमध्ये ती जे काही पाहते ना किंवा ऐकते तेच स्वप्न असतं। म्हणजे आपण बघा प्लेटोच्या पुस्तकात सुद्धा आपण पाहिलं की त्याला लक्षणांची अभिव्यक्ती म्हणून मांडलं आहे। म्हणजे वेगवेगळा हा माणूसच नाही तर मेंढ्या, बकऱ्या, गायी, कुत्रे, घोडे इत्यादी देखील स्वप्ने पाहतात। आपल्या मनात अनेक प्रश्न सतत निर्माण होत असतात। त्यापैकी एक प्रश्न असा आहे की झोपल्यानंतर नक्की आत्मा जातो कुठे? चला तर सविस्तर पाहूया।
जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आत्म्याचं काय होतं? ती शरीरातच असते का की कुठेतरी निघून जाते? असेही अनेक प्रश्न असतात ज्यांची उत्तरं माणूस जाणून घेऊ इच्छितो. कारण प्रत्येकजण आपल्या स्वतःबद्दल सर्व काही जाणून घेऊ इच्छितो. आणि जेव्हा आत्म्याची गोष्ट येते ना तेव्हा लोक त्यातच अधिकच उत्सुक होतात. ते जाणून घेऊ इच्छितात की नक्की आपण याबाबत कसं समजू शकतो. अनेक लोक असे म्हणतात की ते साधू संतांची मदत घेतात आणि त्यांच्याशी जाऊन याविषयी चर्चा करतात. पुराणानुसार आत्म्याची गती आणि कोणत्या लोकात जाते ना याचं वर्णन वेगळं आहे. आपण पुराणमत पाहणार आहोत, पण आधी थोडक्यामध्ये वैदिक मत जाणून घेऊया, ज्या आत्म्याच्या गतीशी संबंधित आहे. म्हणजे आत्मा शरीरातच असतं, ती शरीरापासून विभक्त होतं. जो व्यक्ती खूप थकून झोपतो त्याला खूप विचित्र गोष्टी दिसतात आणि काही वेळा आत्मा परमात्म्याला भेटायला पोचते. त्यावेळी आपल्याला वाटतं की आपला मृत्यू झाला आहे आणि आपण भगवंताच्या सानिध्यामध्ये आलो आहोत. आपण त्यांना प्रत्यक्ष पाहतो आणि त्यामुळं आपल्याला खूप समाधान मिळतं. तिथून परत यायचं मनही होत नाही, कारण झोपल्यानंतर आपलं शरीर पूर्णपणे मृतासारखं होऊन जातं. अनेकदा माणूस आहे ना झोपेतून उठताना लगेच उठत नाही, कारण त्याची आत्मा खूप दूर गेलेली असते. यामुळं तो माणूस उशिरा जागा होतो. तुम्हीही कधीतरी असं अनुभवलेलं असेल की तुम्ही तुमच्या स्वप्नामध्ये तुमच्या इष्टदेवतेला पाहिलं आहे, त्यांच्याशी संवाद साधला आहे किंवा तुमच्या अडचणी त्यांना सांगितलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलेलं आहे आणि तुम्ही त्यांना पाहत आहात. अशी अनेक प्रक्रिया असते जी तुमच्यासाठी अत्यंत अमूल्य आणि अत्यंत शुभ ठरते. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही आता इथेच आहात आणि फक्त हेच बघत आहात, पण हे सगळं तुमची आत्मा करत असते. ज्या दिवशी तुम्ही हे स्वप्न पाहता ना म्हणजे तुमची आत्मा परमात्म्याशी भेटते. त्या दिवशी तुमचे काम तन मन पूर्णपणे शुद्ध होतं. म्हणजे झोपेमध्ये ही आत्मा अचेतन मनाशी जोडली जाते. म्हणूनच झोपले दुसरे मरण असं म्हणतात ना. आपण बघा कधी कधी म्हणतो की एखादा माणूस झोपेतच मरण पावला. एखादा माणूस असं झोपतो ना तो मेल्यासारखा वाटतो. म्हणूनच झोपेला दुसरं मरण असं म्हटलं जातं. म्हणजे झोपल्यानंतर तुमची आत्मा भविष्यात जाऊ शकते. कधी कधी तुमची आत्मा तुमचं भविष्यही पाहते. जसं की आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे झोपल्यानंतर तुमचं अचेतन मन आत्म्याच्या साह्याने भविष्यात जाऊ शकतं. ते भविष्यसुद्धा पाहू शकतं. त्याच्यात ती क्षमता असते. आणि तुमच्या समोर असे अनेक उदाहरणे असतात ज्यामध्ये झोपल्यानंतर आपलं अचेतन मन भविष्यात गेलं होतं. तुम्ही कधी उघड्या डोळ्यांनी ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत ना त्या गोष्टी बंद डोळ्यांनी म्हणजे झोपल्यानंतर तुमची आत्मा पाहत असते. आणि तुम्हालाही अशी अनेक स्वप्न आली असतील जी नंतर खरी ठरली. अशा प्रकारची स्वप्न आपल्याला तेव्हाच येतात ना जेव्हा आपल्या अचेतन मन भविष्यामध्ये गेलेलं असतं. आपलं अचेतन मन भविष्य कसं जाणतं बरं याविषयी सांगणं कठीण आहे. पण असं मानलं जातं की भौतिक जगामध्ये जे घडतं ना ते आधी सूक्ष्म जगामध्ये घडतं. म्हणजे असं की आपल्यासोबत जे घडतं ते आधी सूक्ष्म जगामध्ये घडतं आणि नंतर त्याचा परिणाम भौतिक जगावर होतो. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं मन अचेतन मन अनंत बाह्य जगाशी जोडतं आणि तिथे काय चाललं आहे ते पाहू शकतं. कधी कधी आपली आत्मा झोपेमध्ये वैकुंठधामही दाखवते. अगदी तसंच होतं जसं देवता दूर असून सुद्धा सगळं पाहू शकतात. आणि जे सूक्ष्म जगामध्ये घडलं आहे ना ते अचेतन मन सहजपणे ओळखतं. म्हणजे पण ही स्वप्न घडतात कधी बरं जेव्हा आपलं मन श्रवणामध्ये असेल, जेव्हा आपलं मन उपासनेमध्ये असेल.
म्हणजे आपल्या जीवनामध्ये भगवंताचं नामस्मरण चालू असेल तेव्हा या अशी स्वप्न पडतात ना, म्हणजे भविष्य सांगणाऱ्या स्वप्नांमध्ये आपलं अचेतन मन आहे ना, त्या स्थळी जाऊन पाहू शकतं, किंवा असं म्हणूया की तिथे न जाता इथूनच पाहू शकतं. अशाच प्रकारचे एक स्वप्न आहे ना. बघा, मलासुद्धा आलं होतं. आमच्या नातेवाईकांमध्ये एक मुलगा होता आणि त्याचा मृत्यू आहे ना गुरुवारच्या दिवशी झाला होता. आम्हाला माहीत नव्हतं की त्याचा मृत्यू झाला आहे, पण त्याच दिवशी स्वप्नात मी पाहिलं आणि त्याचा मृत्यूसुद्धा झाला आहे. सुरुवातीला मला वाटलं की हे खोटंसुद्धा असेल, पण सकाळी जेव्हा समजलं खरंच त्या मुलाचा मृत्यू झाला होता तेव्हा मी चकितसुद्धा झालो. तरीसुद्धा प्रत्येक स्वप्न खरं नसतं. 100पैकी फक्त एकच स्वप्न खरं ठरतं. म्हणून स्वप्न पाहिल्यावर घाबरत जाऊ नका, मन शांत ठेवा. हे फक्त आपल्यासोबतच घडतं असं नाही. तुमच्या घरामध्ये काही असे लोक असतील ना ज्यांनी स्वप्नामध्ये भविष्य पाहिलेलं असेल. तुम्हाला सांगतो की सगळं भविष्य ठरलेलं नसतं, पण काही गोष्टी निश्चित असतात. झोप म्हणजे तरी काय बरं? झोप म्हणजे तुमचं चेतन मन झोपणं. चेतन मन जे तुमच्या शरीराचा एक भाग मानलं जातं ते झोपतं. आणि जेव्हा तुम्ही झोपता ना तेव्हा फक्त चेतन मनच झोपतं. चेतन मन हे बाह्य मन असतं, पण आतलं मन कधीच झोपत नाही. त्याला झोपेची गरज नसते. चेतन मन झोपल्यावर आपण बाह्य गोष्टी पाहणं ऐकणं बंद करतो, आणि जेव्हा पाहतो ना तेव्हा सुद्धा ते चेतन मनाच्या साह्यानं नसतं. काही लोक जे मृत झाले होते आणि नंतर परत जिवंत झाले, त्यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या ज्या त्यांनी पाहिल्या नव्हत्या. याचा अर्थ असा की त्यांच्या अचेतन मनाशी जोडले गेले होते. म्हणजे आत्मा काही करत नाही, कारण ती एक अभौतिक सत्व आहे. तिच्यात कुठलाही राग नाही. जेव्हा आपण निर्गुणाची गोष्ट करतो तेव्हा ती आत्माच असते ना. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं मन अचेतन मन आत्म्याशी जोडून क्रियाशील होतं, आणि मग आपण स्वप्नामध्ये जातो. असं पाहून आपल्याला वाटतं की झोपल्यानंतर आपल्या आत्मा कुठेतरी जात आहे. खरं तर हे मनोविज्ञानाशी संबंधित एक गहन विषय आहे. याचं उत्तर खूप विस्तृत आहे. तुम्ही फक्त इतकंच समजा की आत्मा कधीच झोपत नाही. ती नेहमी क्रियाशील असते जोपर्यंत ती शरीरात आहे ना. असं म्हणतात की मृत्यूनंतर ती अनंत आकाशामध्ये विलीन होते. खरं तर याचं प्रामाणिक उत्तर कोणाकडे नाही, पण मी माझ्या अनुभवावरून आत्मा याविषयी वाचन करून जाणलं आहे की आत्मा डोक्यातील सुईच्या टोका एवढ्या आकाराच्या एका पांढऱ्या रंगाचा चमकणारा बिंदू असतो, जो शरीरभर फिरून चेतना टिकवून ठेवतो. जर तुम्ही असं विचार करत असाल की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेतरी जाते, तर तुम्ही चुकीचा विचार करत आहात. खरं तर हा आत्मा सर्वत्र सुलभ आहे, म्हणजे ती सगळीकडे उपलब्ध आहे. पण तुमची आत्मा काही कर्माच्या चौकटीत अडकलेली असते. म्हणून तुम्हाला वाटतं की तुम्ही एक वेगळी इकाई आहात, पण तसं नाही. जर तुम्ही ती कर्माची चौकट हटवली ना, तर तुमची आत्मा किंवा माझी आत्मा अशी काही वेगळी गोष्टच राहत नाही. याचा अर्थ असा आहे की झोपल्यानंतर तुमची आत्मा कुठेही जात नाही. तिला कुठेही जाण्याची गरज नसते, पण तुमचा मन गतिशील असतो, आणि आपण याच गतिशीलतेच्या आत्म्याशी गती समजतो. म्हणजे स्वप्नामध्ये आपण वर्तमान पाहू शकतो. स्वप्नामध्ये तिसरी अवस्था ही असते की आपण वर्तमान अगदी तंतोतंत पाहू शकतो, जे सध्या घडत असतं ना, आणि आपण ते स्वप्नाच्या रूपामध्ये पाहत असतो. अशा प्रकारचे स्वप्न आपल्याला हे सांगतात की कुठे काय घडत आहे. म्हणजे कधीकधी आपल्याला असं स्वप्न पडतं की एखादा व्यक्ती आपल्याशी रात्री बोलत होता आणि सकाळी त्याचं निधन झालेलं असतं. म्हणजे स्वप्नामध्ये हे आपण पाहू शकतो
की एखादा जीवात्मा होती आणि त्याचं चेतन मन जागण होतं, तरी अचेतन मन जागृत होतं आणि त्यामुळं त्यांना हे स्वप्न दिसलं. म्हणजे जीवात्मा अचेतन मनाशी संपर्क करू शकतं, पण चेतन मनाशी संपर्क करणं तितकं सोपं कधीच नसतं. म्हणूनच देवता आणि इतर आत्मा आहेत ना, स्वप्नाद्वारे काही सांगतात. चेतन मनाची एक सीमा असते आणि अचेतन मनाची दुसरी सीमा असते. म्हणजे एक भौतिकच असते ना आणि दुसरं असतं सूक्ष्म. म्हणजे झोपल्यानंतर आपण भूतकाळ पाहू शकतो. तुम्हाला सांगतो की आत्मा एक सहकारी असतो, तो फक्त सहकार्य करू शकतो. त्यामुळं शक्य होतं की झोपल्यानंतर दुसरी शक्यता अशी असते की तुमचं अचेतन मन भूतकाळ पाहू शकतं. इथे आपण भूतकाळाची चर्चा आहे ना, ती अनेक उदाहरणाद्वारे पाहू शकतो. भूतकाळ म्हणजे जे घडून गेलं आहे आणि त्याचा अंश तुमच्यामध्ये आजही अस्तित्वात आहे, पण चेतन मन तिथे पोचू शकत नाही आणि अचेतन मनासाठी हे सहज शक्य असतं. जेव्हा आपण संचित माहितीबद्दल बोलतो ना, तेव्हा आपण त्या माहितीबद्दल बोलतो जे तुम्ही तुमच्या अनेक जन्मांमध्ये संचित केली आहे. त्या आजही अस्तित्वात आहेत, पण तुम्ही त्यापर्यंत पोचू शकत नाही. जेव्हा तुम्ही स्वप्नात असताना तेव्हा तुमचे अचेतन मन त्या माहितीचं स्वप्नांच्या रूपामध्ये दर्शन घडवतं, जे आधीच घडून गेलं आहे. याचा परिणाम म्हणजे आपण अनेकदा अशा गोष्टींचं स्वप्न पाहतो ज्याविषयी आपल्याला या जन्मात काहीही माहिती नसतं किंवा पाहिलेलं सुद्धा काहीच नसतं, पण अशीही स्वप्न आपण पाहू शकतो. अनेक लोकांबरोबर असं होतं सुद्धा. एका महिलेनं स्वप्नात एक असं मंदिर पाहिलं होतं की जे तिनं कधीच पाहिलेलं नव्हतं. नंतर जेव्हा तिने ते मंदिर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते मंदिर तिला खरोखर सापडलं आणि नंतर त्या महिलेला कळालं की हे मंदिर तिच्या पूर्वजन्माचे स्थान आहे. म्हणून तिला सतत त्या मंदिराचे स्वप्न यायची. याचाच अर्थ असा होतो की तिचे अचेतन मन तिला ही माहिती दाखवण्याचा प्रयत्न करत होतं, कदाचित जागरूक करण्यासाठी. म्हणजे याच संदर्भात आपण पाहूया की आपला अचेतन मन आहे ना, ते कसं पूर्वजन्मातील घटनांपर्यंत पोचतं. मी खूप दिवसापासून हे जाणून घेण्याच्या प्रयत्नात सुद्धा होतो की माझ्या मागील जन्मामध्ये काय होतं, पण मला कळत नव्हतं, कारण काहीही आठवत नव्हतं. पण त्यानंतर मला माझ्या प्रश्नांचं उत्तर मिळवण्यासाठी एक मार्ग सापडला आणि मी झोपण्यापूर्वी सतत हाच प्रश्न माझ्या अचेतन मनाला विचारायला लागलो. जवळपास 8 दिवस सतत विचारल्यानंतर मला एक स्वप्न पडलं आणि ज्यामध्ये मी पाहिलं की मी एक स्त्री आहे आणि एका मोठ्या घरात माझा जन्म झालेला आहे. आता जी माझी आई आहे ना, ती त्या जन्मात माझी सासू होती. आम्ही खूप श्रीमंत होतो, तरीसुद्धा मी त्या स्त्रीचा चेहरा पाहू शकलो नाही. म्हणजे आपण या माहितीद्वारे हे शिकलो की झोपल्यानंतर आपल्या आत्म्याचं काय होतं. प्रत्यक्षात आपले चेतन मनच झोपतं, अचेतन मन कायम जागृत अवस्थेत असतं. या संदर्भात तुम्हाला अजून एक रंजक घटना सांगतो की आपल्या घरी जेव्हा नकारात्मक शक्तीचा प्रभाव वाढतो ना, तेव्हा आपल्याला झोप लागत नाही आणि आपण खूप अस्वस्थ होतो. रात्री वारंवार अचानक डोळं उघडणे हेच याचे संकेत असतात. आमच्या घरीसुद्धा देवतांच्या मूर्ती होत्या आणि एकदा आम्ही त्या मूर्ती घराच्या बाहेर असलेल्या मंदिरामध्ये ठेवून दिल्या. तुम्हाला सांगतो की आमच्या घराच्या आसपास एक नकारात्मक शक्ती होती जी बऱ्याच काळापूर्वी इथून मरण पावली होती. जिथे नकारात्मक शक्ती असते ना, म्हणजे भूतप्रेत असतात, तिथे विचित्र स्वप्न येणं सामान्य गोष्ट आहे. ती प्रेत रूपामध्ये फिरते आणि त्याच दिवशी माझ्याबरोबर विचित्र गोष्टी घडायला लागल्या. मी झोपायचो पण पुन्हा पुन्हा डोळे उघडायचो. का असं व्हायचं हे अजिबात कळत नव्हतं, पण डोळे उघडल्यानंतर जाणवायचं की इथे कुणीतरी आहे. जरी मी कुणालाही पाहू शकलो नाही ना, तरी नकारात्मक शक्ती
प्रत्येकाला दिसत नाही. मी विसरलो होतो की सगळे मूर्ती काढल्यामुळं होतंय. हे 9 दिवस चाललं. नंतर 2 दिवस मी विचार केला, का हे असं होतंय का? विश्लेषण केलं आणि समजलं की मूर्ती काढल्यापासून हे घडायला लागलंय. तुमच्या घरी कोणत्याही देवीदेवतांच्या मूर्ती असणं किती महत्त्वाचं आहे ना, हे तुम्ही जाणून घेतलं असेल. त्यानंतर मी त्या मूर्ती परत मूळ जागेवर ठेवल्या आणि त्यानंतर आपोआप मला झोपसुद्धा लागायला लागली. या सर्व घटनांमुळं मला असं वाटतं की कोणतीही नकारात्मक ऊर्जा रात्री आपल्या आभामंडळाला भेदायला प्रयत्न करते किंवा त्याकडे आकर्षित करते, तेव्हा आपले अचेतन मन आहे ना, हे चेतन आहे. ते मनापर्यंत या गोष्टींचे संकेत देते. म्हणून आपले डोळे अचानक उघडतात. म्हणून रोजच्या सवयींमध्ये निश्चित झालेलं असतं, जर तुम्ही रोज 5 वाजता उठता, तसं तुमचं अचेतन मन तुम्हाला 5 वाजताच उठवतं. म्हणजेच या पूर्ण माहितीद्वारे आपल्याला काय समजतं बरं? मनुष्यानं बघा, असं म्हणतात ना, जिथे असतील शिते तिथे जमतील भूते. हे ब्रह्मांड आहे ना, जिथे मनुष्य आहे त्याला विरोधी होणार आहे, दुःखसुद्धा येणार आहे. पण समर्थांनी सांगितलेला भक्तिमार्ग आहे ना, जर तुम्ही निरंतर केला, नियमांमध्ये राहिले, तर तुम्हाला भूते दिसणार नाही की कोणीच दिसणार नाही. ज्याच्या जीवनामध्ये समर्थ विचार आहेत ना, त्याला वाईट स्वप्नसुद्धा पडणार नाही. कारण निरंतर ज्याचं नामस्मरण भगवंताच्या प्रेरणेमध्ये असतं, त्याला कोणत्याही गोष्टीची कधीच भीती नसते. आम्हाला कसलं भय नाही, आम्हाला कसली चिंता नाही, कारण भगवंत आम्हाला सांभाळतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्यामध्ये दुसरं काही केलं नाही तरी चालेल, पण भगवंताचं नामस्मरण या हृदयातून घडलंच पाहिजे. 2 वेळची उपासना घडली पाहिजे. मग या जीवाला कसलीही चिंता राहणार नाही, कसलंही भय राहणार नाही. फक्त नामस्मरण करा, तुमचं कल्याणच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.